घुग्गुस शहरातील घुग्गुस पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या धानोरा फाट्याजवळ 31 डिसेंबर रोजी मृत्यू अंगावर येईल असा भीषण अपघात घडला। गडसांदूर मार्गाने येणारा सिमेंटने भरलेला कॅप्सूल ट्रक अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन थेट रस्त्यालगत असलेल्या सलून दुकानात घुसला। या भीषण अपघातात सलून चालक शंकर विठ्ठल जुनाकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। अपघात इतका प्रचंड होता की सलून दुकानाचा पूर्णपणे चुराडा झाला। दरम्यान या ट्रकने रस्त्यावरील एका कारला जबर धडक दिल्याने कार अक्षरशः चेंदामेंदा झाली। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी करत तीव्र आक्रोश व्यक्त केला। घटनेची माहिती मिळताच घुग्गुस पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा केला असून संबंधित कॅप्सूल ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आला आहे। या प्रकरणी चालकाच्या निष्काळजीपणा व संभाव्य दोषाबाबत सखोल तपास करून कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। अपघातात जखमी झालेल्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या भीषण घटनेमुळे जड वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा अपघातांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे।